नाही सांगलं तर
सांगूनच नाही कधी सांगलं नाही कधी खमसावलं का खमसाव गावाचा है चल भात केला का तुका तेरे जैसे बहुत देखे तेरे जैसे आके रोज हर रोज दिन रात समझे क्या हाँ अगर रोजचे उडवलं ठोकर रोजचे उडवता दिवाळी पासून तुला काय वाटत ठोकर मारून रोजचे उडवता दिवाळी पासून समजलं का तुला काय वाटत त्याची गंमत नाही पाहिली का कधी झाली त्याची कधी झाली होती का कधी कधी आली मस्त मजा आली मला बसून गेला होता मुख्य चेहरे का कोणत्या कोणाला हात टाकून हाते होय का ते गंमत कधी मजा आली हा तर तशी मजा आली पाहिजे म्हणजे लोक ठेकड्यात रुपये कटले पाहिजे बरोबर माझं मायबाप एवढ्या कोण आम्हाला ठेकड्यात पैसे देऊन आले फुकटात आलं का ती नाही आम्ही तुझ्या भातावर आलो का नाही हा ते यायचे पैसे कटवणं आमचं बी कर्तव्य आहे ना ठेकेदाराचं म्हणणं आहे की तू येऊन काट्याची झाली पाहिजे मग आमचं घाम निघले पाहिजे की नाही आमचं घाम निघलं पाहिजे का नाही निघलं पाहिजे सांगा वारे वा आणि मोठ्या लाडक्या तोंडामध्ये फुटूर पावते पहिलं आपलं मग म्हणतो तो तुला माझा भरोसा नाही का म्हणून कीर्तन करते ती मान चालला ती महादेवाला घेवा ती आहे ती शिवरात्री सगळं काय सावध जरा आणि महादेवाला चालला ती हा सगळं पोळा घेऊन बाबा तो महादेवाचं गाणंही बरोबर म्हणलं का ती बरोबर गाणं महादेवाला पोळा आपण जाऊ का ना हो मी नाही पाहिजे कधी महादेव हो या मा बहिणीत नाही पडली येतो बाई माझा आलं टोंगरा पाणी टोंगरा पाण्यातून जावं लागते महादेवाले आहे का अरे गाय बसूनची तारीख घेऊन झाली आता ते तिसऱ्या महिन्याचे चांगले साहेब आले जातं ठेकेदार साहेब गायमुखचे ते घेऊन झाली आता ते रशीद फाडली गायमुखच्या ठेकेदारानं नाही का अगं महादेवाले जा माझी कायले मनाई तुले मी तुला कायले मना करतो झाले चांगल्या रीतीने जा ना नाही का त्या पद्धतीने झालं ना तुला कोण झाले मनाई करते पण कसं जा लागते जैन मुकेश जैन मुकेश लक्ष दे महाकडे पाय आता समजलं का आणि कसं जाते ते तुला सांगतो महादेवाला अगा महादेवा जातो गा अरे वा माझ्या भोल्या हर हर महादेव हर हर महादेव असं आता महादेवा जातो गा अरे संभारे माझ्या भाला कलर तिथे दुखाचे डोंगर सारे माझ्या भोल्या सारे माझ्या भोल्याच्या नंद्या हो बरं आता समोर मी तो मागं येतो सांग तू हो आता माझ समोर मी तर बाई जोडीनं जाईन आपल्या नवऱ्यासोबत बाई आपल्या नवऱ्यासंग जोडीनं जा मी आम्हा भावासंग येतो चालू हो आता पुढं तुझा पोहा जाऊ दे समोर आणि मा पोहा राहू दे त्या मागं पोहे जाऊन पायाचा पोहा चालते चल अरे मेरे भोले से भोले बाबा बाबा असं अरे मेरे भोले से भोले बाबा तेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे बाबा मेरे भोले से भोले बाबा रे मेरे बाबा मेरे भोले से भोले 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 बाबा रे मेरे बाबा भोले से भोले बाबा भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा रे मेरे बाबा मेरे भोले से भोले बाबा रे भोले से भोले बाबा रे बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा रे मेरे बाबा मेरे भोले से भोले बाबा जरा फाटू ना
समजलं का मग काय फेडण्याचे अजून कसून समजलं का अजून ताकद लाव जरा अजून ताकद अजून करा बाबा अजून करा बाबा मला वाटतं का तू अजून करा हो डॉक्टर ऐका तू अजून करा मला तू जसा जसा करा होती तशी तशी मला दुय्यम करण्यामध्ये मजा येते समजलं का तू जसा जसा गरम होती म्हणजे तसं मला दुय्यम करण्यामध्ये मजा येते त्याचा गरम हो समजलं का या सारख्या भरोसा करतो का ना नाव सोनाबाई हाती कटलाचा वारा आणि जास्त दाखवणार जरी तोरा खरा गावाच्या भोवतं फिरवी तुला तोरा लक्षात ठेव समजलं का एवढ्या गावाच्या भोवताला तुझी खेळा नाही का आली लेका समजलं का जातीवंत आहे बापू हे लक्षात ठेव हे जातीवंत आहे जर लक्षात ठेव ऐरी गैरी कप्पू खैरी कप्पू समजू म्हणे समजलं का तुकडे तुकडे म्हणजे तुकडे तुकडे कधी म्हणण्याची पाहिजे ध्वजा समजलं का तुकडे तुकडे कधी म्हणण्याची ध्वजा पाहिजे तुकडे तुकडे म्हणा लागते तुला काय वाटते आताच्या वेळेला काय आवडते ती ठेकेदाराचं म्हणणं आहे मला एक सांगा माझे माई बाप एखाद्या कास्तकाराच्या घरी आपण मजुरीला गेलो तो कास्तकार म्हणते हे बाई माझा धान कापणं सोड पहिले मला कुणी करून दे म्हणते पैशाची गरज आहे बरोबर ती 100 रुपये 200 रुपये जरी आपली रोजी कमवत असून बाई किंवा माणूस असो पण जो मला कास्तकार मी घेतला मग करून ना आम्हाला पैशाची गरज आहे पण ठेकेदाराचं म्हणणं आहे का बाई अजून आता ठेकेदार आलते बाई आणखी कसून माझ्या भावाला लटकवता का ती म्हणलं चालेल म्हणजे चालेल भाऊ लटकला तरी चालेल पण अजून कसून घ्या तर म्हणून ठीक आहे म्हणलं माझा भाऊही वारला चोरला मीही वारली चोरली म्हणलं दिवाळी पासून म्हणलं हातचे कार्यक्रम कंटिन्यू चालू बाई म्हणजे भाऊ लटकल्याच्या भावाने उचलून काढू म्हणलं कोटी तर गाडीवर पण अजून चांगली कसून फिर म्हणते म्हणलं ठीक आहे कसूनच फिरत आणि मला म्हणते सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का म्हणते पण या नित्या तुला भरोसा करू का एवढा नाकानं नबर तेवढं भरू जरा समजलं का अजून बापू तोंड राहून बाकी आहे समजलं का तू मला चमकवतेस का ना तुझ्या सारख्याला चमकतो का मी आणि तुझ्याही माहित आहे शाहीर मुकेश तुझ्याही माहित आहे काही तोंडाची बोलाई सांगत नाही तोंडाच्या पुजारीला काही शिकत नाही तुलाही माहित आहे तू डोळ्याला पाहून आलास तरी शिकत त्या दिवशी तू ना आपल्या डोळ्याला गंमत पाहून आला समजलं का आणि मग म्हणते त्याची धमकी देत जाऊ ये काम नाही समजलं का इस्पॉट नाही तर उस्पॉट असं चालते माझं म्हणून म्हणते त्याने धमकी देत जाऊ ये मेरा काम नाही ये चीज पाहून बस्ती में अगर तुझे चक्कर ना लगवाऊ तो सोनू मेरा नाम नाही काय वाटते चमखाणारी होय का कंटिन्यूचा कार्यक्रम चालत माझे माय बाप माई तब्येत बरी नाही पण या स्टेजवर जरी मिळली तरी चालते कार्यक्रम करताना या स्टेजवर जरी मिळली तरी मी माझे मोठे भाग्य समजतो माझे मोठे भाग्य समजाल जावं तब्येतीच्या बाजूला पहिलं आपलं काम आम्हाला आपल्या रोजीचीच गरज आहे नाही का याच्यावर आमचं पोट पाणी आहे या भरोशाला आम्ही खातो पण आम्ही याची कोटराई मारून खाते कोटराई नको मारू समजलं का चांगला नेट लावत जा जरा कोटी नेट लावा लागते चांगला आम्ही नेट लावतो तुम्ही नेट लावतो का तुम्ही आता कोणी म्हणतो तुम्ही नेट लावत जा अहो चांगलं नेट लावा लागते अगं कोटी नेट लावा लागते अहो चांगल्या बॉम्बीच्या भेटाले नेट लावा लागते आणि कसून आवाज आहे आपण चांगलं तिला ठेकेदार साहेबांनी आणि म्हणून म्हणते जरा फरकू नको फरकण्याची काय गरज नाही लहानसा चेहरा नको करू चेहऱ्यावरचा पाणी नका मानू का मी माणूस होता मी माणूस होता जी नाही जात आहे मरताची त्याच्या होटावर मिश्या नाही का जात आहे मरताची ह्या पाहिजे घेईल का या माणूस तरी उभ्या गाण्यामध्ये फरकून गेला का ती गणा गवळणी पासून जरा फरकू नको जरा धीर धर नाही का जरा धोखाने जाऊ दे नाही का भावराजी कुबडे राहणार वरुण जिल्हा अमरावती याच्याकडून चेंबरमध्ये भेटून धन्यवाद नमस्कार थँक्यू काय शब्द बोलला तुला माहित आहे मी वाट्याच्या शब्दामध्ये बोलत नाही का मी वाट्याच्या शब्दामध्ये बोलत नाही आणि जो मला बोलला त्याच्या छातीचा रगत पेल्याशिवाय राहत नाही वाट्याच्या शब्दाची शायरी करत नाही आणि जो मला बोलला त्याच्या छातीवर लात मारून त्याच्या घाटीचा रगत पेल्याशिवाय सोडत नाही
का जडे आहे तुझ्या शायरीच्या काय काय जडे आम्हाला भुरका काय तुझ्याजवळ का दिसते तुझ्या मला सगळा पोकर फिंगर दिसून राहिला आलं प्रवासी प्रवासी राहुल कथा सारा पोकर फिंगर दिसून राहिला काहीच नाही का सांगते मी याच्यात आपल्या राहुल मध्ये हा कोणता समाज जनजागृत करून राहिला मी सांगून राहिला फक्त हेच सगळं ह्या तुफान सांगतो यायची खासियत सांगतो तुम्हाला या तुफानवाल्याला सवय पडली आहे या तुफानवाल्याला अंगावर घेण्याची सवय पडली आहे याने खाजावर घेण्याची सवय पडली आहे या तुफानवाल्याला डायरेक्ट सांगतो तो विजय गिरेपूरच्या तोही तुफानवाला आणि हाही तुफानवाला यायले सवय पडली आहे तो ललकार थोलकार तो ललकार माणसाने की लंब्या लंब्या हाताने दोन हाताने लंब्या हाताने सांगे काय सांगते पहिल्या फेराने लचकला तो ललकार हे यायचाले नाव मोठे नवतर खोटे यायचे यायचाले नाव मोठे नवतर खोटे काय की तुपाचा जसं लागले होत लागतात त्याची विषयावर बाप रे आणि मग म्हणते हा सुभाषचा बाशिंदा काऊन एवढं चिडला हा सुभाषचा बाशिंदा त्या ललकारच्या नावानं काना घाम काना फुटते बायाईले त्या बाईले घाम फुटला असं त्या बाकीच्या आईले या सोनूले घाम फुटते का चांगली पिरचल एक आधी धरून काय करत फिरते चांगली पी आणि म्हणून म्हणते सुभाषचा हा बाशिंदा काऊन एवढं चिडला हा सुभाषचा बाशिंदा काऊन एवढं चिडला आणि सोडून आपल्या बाबाच्या बहिणीशी भिडला का ती अरे देवा या तुफान वाल्याला नाही तर फक्त सवय पडली आहे सोडाची बडबड सोडाची असं का सोडाची बडबड केलं काही होते का नाही जरा काही जण जागरूकता करत जा या समाजाला काही समजावून तर सांगत जा त्याची शायरी होय आणि म्हणून म्हणजे जरा आता ऐकून ठेव अरे वा अग बाई क्या बात मी गाण्याची तर्क कशी म्हणली जाते जरा शिकून घे कशी नाही का मी गाण्याची तर्क कशी म्हणली जाते शिकून घे मी तुला म्हणलं गरम हो प्रभूजी शेंडे यांच्याकडून 200 रुपयाचा भेट मला धन्यवाद नमस्कार जय भीम यायले सवय होऊन बसली आहे आणि म्हणून म्हणते मी गाण्याची तर्क कशी म्हणा लागते जरा शिकून घ्या हा त्या लग्नाच्या मेथीच्या जुड्या मग बांधच्या जाऊन आपल्या घरी त्या लग्ना मेथीच्या त्या महादेवाच्या जवळ आत्यापासून नको जाऊ जरा शिवरात्र येऊ दे मग जातो त्या महादेवाले तुला कोण नको जाऊ म्हणते तुला कोण नको जाऊ म्हणते जाणं महादेवाले पण थांब शिवरात्री तर येऊ दे जरा का लप करते लप नको करू म्हणून म्हणते अग बाई अग बाई अग बाई अग बाई अन जानू बिना कोणत्या जानू सुधीर भाऊ बाजूले हो सुधीर भाऊ बाजूले हो अगं बाय अगं बाय अगं बाय का सुधीर भाऊ दिवसभर माझ्या भावाला मी पाहिलं नाही का आता सायंकाळची वेळ म्हणून पाहू दे म्हणता मला डोळाभर नाही का अगं बाय आणि जानू विना कोणत्या या जानू विना आणि जानू विना अरे
एक शाहीर नाही का पण बोलण्याला हे लोक मजबूर करायला बोलावं लागतं बरोबर का नाही आणि म्हणून म्हणते अरे फसला 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 बाबा आता मुख्यच फसला ओके बाय फसला का तो तर सांगतो ना कसा फसला का सांग बरं अरे फसला 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 आणि गावामध्ये सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का नाही का नाही का नाही का कसा म्हणजे सांग बरं माझ्या भावाला एक कसा म्हणते सोनू सोनू हे मुके काय भावावर माझ्यावर भरोसा आहे का अरे म्हणून फक्त बा शब्दामध्ये फसला फसल्याची काही गरज नाही इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाही म्हणून म्हणते अरे फसला 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 आणि आज माझा फसला आज माझा फसला फसला फसवण्याचा अर्थ असं नाही का मी तुला माझ्या काळात का गरज आहे का गरज आहे तुझी लेकुरवाड आहे मी लेकुरवाडी आहे तुला फसवीन का मी आणि रिश्ता म्हणजे तू लागतेस मा भाऊ आणि या मा भावाला फसवीन का मी या मा भावाला फसवीन का गरज आहे एवढी सुंदर माई भाऊचं मागून दे एवढी गोरी गोमटी पाहत एखादी सुंदर जसा माझा भाऊ हिरो आहे नाही का तसं जर का हिरोईन मागून दिली हिरोईन मागून दिली हिरोईन मागून दिली भावाली तुला फसवी का ती भावाले नाही नाही शब्दामध्ये फसला बरोबर आहे गडाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली होती आता त्या 11 ज्या टेकरावर त्या जाऊन प्रश्नाचे उत्तर ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही का 11 वर्ष टेकरावर जाऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे म्हणलं चाल चलते का ना पाठ मागाडी नाही का चलते बाबा गाडी चालू दे बाबा सध्या कधी चालला पाहिजे का झुक 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 झुकीची नाही का आणि मला सांगते का त्याईच्या जडिया अरे बापरे जडिया मला दाखवतो तुझ्या जडिया ना आज तुझ्या जडियाचा पाहून द्या किती लंबी आहे पावलंच घे किती लंब्या आहे किती लंब्या ना किती खोल आहे तर पाहिजे ना तर जडी म्हणलं तर का लहान गिराच्या का ती मोठा एवढी जडी मग चांगली पडत जाते ना तुझ्या जडीले वाढ नाही राहत का नाही का तुझी जडी पाहून जाते किती लंबी आहे आणि किती खोल आहे पावलंच घे किती खोल पाहिजे काय समोर काय म्हणते काय म्हणते अरे वा असं होय तू ये मी गाणं जमत का याला म्हणतात तू ये मी गाणं नाही या दत्तावलीची जयंती
दत्तात्रयाची जयंती आहे. समजलं का? मग तुला लाज वाटायला पाहिजे. कशी तुला शरम वाटायला पाहिजे का कोणत्या शब्दामध्ये शायरी करू म्हणून? अरे समजलं का? तुम्हाला समजलं का? तुला काय वाटते? तुला काही वाईट बोलून जात नाही. वाईट शब्दाचं गाणं काही म्हणत नाही. तुला जास्त नखऱ्यावर जरा उतरू नको. समजलं का? तुला सांगून ठेवते, जास्त नखऱ्यावर उतरू नको. तुला काही वाईट बोलून जात नाही. पहिल्या राऊंडची मानकरी आहे माझे माय बाप. पण एखादी गाणं तरी वाईट म्हणलं असेल तर, एखादी शब्द जरी याला वाईट कधी बोलून जात असेल तर नाही जाते का वाईट बोलून? नाही. असं गाणं म्हणत जा ना. या समाजाला का डोळे दुखा ना? आता त्या डोळ्याला का बोलू का तुला हात बघा ना? ब्रह्मा विष्णू आणि महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या सतीचे सतीत्व पाहण्यासाठी गेले होते. त्या अनुसया मातेचे सतीत्व पाहण्यासाठी गेले होते. पण त्याही मावळे सतीत्व दाखवलं. त्याही मावानं सतीत्व दाखवला. कारण ते सती होती, ती सती होती, तिने सतीत्व दाखवला. लहान लहान बाळ बनवलं माझ्या माई बापू. त्या लहान लहान बाळ बनवलं आणि लहान लहान बाळ बनवून तिने आपल्या छातीचं दूध पाजलं. हो ना. त्या अनुसयाने आपल्या छातीचं दूध पाजलं आणि छातीचं दूध पाजून त्याला पाळण्यात झोपवलं. अरे वा. त्या ब्रह्मा विष्णू महेशाला पाळण्यात झोपवलं. आणि पाळण्यात झोपवून जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या पत्नी आल्या तिघाच्या, तेव्हा स्वतःचा पती कोणता होईल हे नाही ओळखू शकलं. असं सांगतो येणार फुकण्या. समजलं का? येणार फुकण्या असं सांग या समाजाला, या जनतेला. या कर्माचे गोटे पण तेच काय सांगतो. अरे अरे देवा परमेश्वरा. का सांगते का त्या कर्माचे गोटे? कर्माचे गोटे नको का? मग पोवा नको हालव. तो पोवानं मग घालून तिकडे जाऊन घंटा त्या महादेवाला जाऊन महादेवाचा घंटा हालवतो. समजलं का? मग सांगतो त्या पोवा जाऊन त्या महादेवाले. आता तुला का हलवत बसू? समजलं का? आता तुला का हलव मग घालून जा. शिवरात्र येऊ द्या पहिले, नाही का? बाय काय म्हणते? सतीत्व बघण्या अनुसा येते प्रेम फसले माय का दिसला तुला? अहो दिसला, कारण तो सतीव होता. असं सतीव होता म्हणून दिसला. हो ना. दिसला 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 कसं? सतीत्व हा तेव्हा दिसला. सतीत्व हा तेव्हा दिसला. अभंग नाही म्हणतात. शाहीर झाला हातामध्ये चण घेऊन शायरी करते आणि नानामध्ये भेरभेर 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 करते. काहून? किती केलं का तू? भाऊ तुझी किती केलं का? करते गमती व तुझं काही येतं काहीच ऐकते मला. आवाज जाते. का करते माझा भाऊ? म्हणतो किती दिवसापासून करून राहिला? दिवाळीपासून करून राहिला. मग आम्ही का घरी कवड्या खेळून राहिला का घोड्या खेळून राहिला? मग आम्ही तर करत आहो ना. मग आमच्या काऊन नाही पूजत म्हटलं. अरे एवढा मोठा अद्रक आणला ती 1 किलो. एवढा कसा अद्रक 1 किलो? जरा नको खाऊ. समोरचा विचार कर. समोरचा विचार जरा अद्रक खाता मोठा गरम होते बरं. गरमच पाहिजे का? तर म्हणून गरम होते ना भाऊ. गरम गरम खाते म्हणून गरम होते. गरमच राहते भाऊ नाही. हा गरमच राहते. आणि म्हणून म्हणते गाणं तुझी बी कसं जमलं पाहिजे. कसं? त्या गाण्याची मोड कशी आली पाहिजे. कशी? सांगते
पाहिजे. माझ्या या नको देऊ ती भर नाही राहत मी म्हणणार नाही, पण फक्त माझ्या याच गाण्याची तोड पाहिजे. आवाज तरी काढते ती याचा क्लासचा सूर कोणाकडला, याचा सूर कोणाकडं, या हा जनक्या याचा सूर कोणाकडे, याचा क्लासचा सूर कोणीकडे जाते, याचा आवाज कोणीकडे जाते, याची ढोलक मध्ये फक्त त्या एकीकडे जाते, एका साईडने वाजते आणि हा तिकडे जातो डुकरं चाराले. जनतेमध्ये काय होतं गं? मला मोठे असल्यानं बोलते तुला थोडं सांभाळून बोलत घरून चिरलो का नाही तर कोणाचा आता कसं झालं का ते, हा समजलं का? करा त्या स्टेपला लावलं कार्यक्रमाला एकटा जमाना कर एकटा ठमाना. समजलं का? दिवाळीच्या 13 तारखेपासून रात्रीच्या दिवसात रात्र दिवसाचे हो का गं? दिवाळीच्या 13 तारखेपासून रात्रीच्या दिवसाचे कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे. समजलं का? उद्या छत्रापूरला कार्यक्रम आहे पुरुषोत्तम खांडेकर बरोबर, पुरुषोत्तम खांडेकर बरोबर. समजलं का? छत्रापूर येतो कार्यक्रम पाहिजे आणि पाहिजे खांडेकर घरा खाणं झालं का भात वाजता आहे तो खांडेकर जोरदार तुफान आहे गं. समजलं का? पण या गाण्याची माझ्या तोड पाहिजे. तू काही कर कसंही कर, हा तू काही कर कसं कर ते मला माहित नाही, पण माझ्या या गाण्यात जरूर शाहिनीची परंपरा आहे बरोबर, शाहिनीची परंपरा आहे बरोबर. ती पहिल्या राऊंडची मानकरी तू जरी असं मी सगळ्याची तोड दिली असती, हो ना, जसं शब्द तसं दिली असती बरोबर. मग पहिला राऊंड माझा आहे, हा स्टेज माझा आहे, पहिल्या राऊंडची मानकरी मी आहे, मग माझ्या गाण्याची तोड पाहिजे. दुसऱ्या गाण्याची तोड नाही, मग फक्त याच गाण्याची मला तोड पाहिजे. देईल. आणि म्हणून मध्ये देईल का? देणार गं. काही भरोसा आहे बा मला, भरोसा लगेच करतो. हा आता मला भरोसा आहे आहे ना? आणि म्हणून म्हणते काय म्हणते? ये दुनिया प्यार किससे मुझे कभी सुनाती है वो लड़की याद आती है, लड़की याद आती है, लड़की याद आती है, लड़की याद आती जसा मसाला पाहिजे तशी फोडणी लागते बरोबर का नाही? तेल चांगलं गरम हो म्हणून तर म्हणलं का मला गरम प्यायची मजा येते बरोबर. शाहीर गरम पाहिजे तर मला तुझ्या बिना मजा येते टाकायची. शाहीर जरी गरम असला तर मला तर माझ्या तुझ्या बिना मजा येते. पण शाहीर झाली पाहिजे, शाहिरी अनुभवाची झाली पाहिजे. माझं एखादी गाणं वाईट म्हणलं काही विरोध कार्यक्रम याची बोल भाषा पहा, याचे शब्द पहा. कोणाचे पूजरे नको करू जरा फसतात बरं. सोनूच्या हातातून भेटलाय ते का मोडमाड करून जाईल एखाद्या घेऊन ठेवी. का मोडमाड करशील तो? अवं ज्ञानानं असं का? ज्ञानानं मोडमाड जाईल म्हणलं काय रे गोळी बाबा भावाने विचारलं पण ज्ञानानं म्हणून जाईल. नको गो, नाही नको का? करू गो. मोडमाड करून एका जागी जोडून ठेवी. बापरे. बापरे.
हो का तडका द्यायला लागते बा. तडका बापा तर मसाला तयार करावं लागते पहिले तेल गरम करून घ्या लागतं का त्याला हात लावा लागते चांगलं तेल गरम पहिले करा. चांगला तेल गरम करून घ्या लागते मग ते तेला चांगला गरम झाला का मग तेव्हा तडका द्या मग तडका मारतो तडका कसा पाहिजे त्याला मसाला जमला पाहिजे ना मिरचीचा गो त्याचा मसाला जमला पाहिजे तेव्हा त्या भाजीला चांगला स्वाद येते बरोबर नाही तेव्हा ती भाजी चांगली गोड लागते स्वाद लागते टेस्टी लागतो आला मध्ये पोकर ओके, बाय. आणि मग म्हणते ये सामना है ये दुनिया बना. ये सामना है ये दुनिया बना. मैदा ये खड़ा माझ्या गाण्याची जडी तोड नाही त्याची पण तुले सांगून ठेवतो तुले हा तुम्हाला बहीण म्हणते पण मी तुले माझ्या अंतकरणात भाऊ मानतो दादा. फायटिंग आहे आपल्या दोघं बहीण भावाची अय्या. नाही का तिसऱ्याची काही नाही ना आपण दोघांचं निपटान बघू नाही का पण माझ्या गाण्याची तोड देतो माझ्या बंधू समजलं का माझ्या बंधू माझ्या गाण्याची तोड देतो बाबा सामना है ये दुनिया बाबा. मैदा ये खड़ा होता हम वो है कि नहीं डरते हम वो है कि नहीं डरते हम वो है कि नहीं डरते हम वो है कि नहीं डरते. समजलं का आता कसं वाटतं का तुले आता मजा आली का मजा आली का नाही आली तुले मजा आली बा. मला नाही आली असं तर सांग आपण तुला चांगली मजा आणून देतो चांगलीच मजा आली मजा तर सांग तू चांगली मजा आणून देतो जरा लप 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 केलं नाही होत बापू लप लप नाही का आता लप 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 करते जरा प्रॉपर फिंगर वर बदला ती केसावर फुगेवाला अरे देवा मा कोणता केसा फुगा भेटते हो आता इथे केसाला फुगे नाही पाहिजे असं काय हे रात्री विचारते अब रंगारंगीचे फुगे राहते मी त्याचा पाय कसा फुगा राहते लाल राहते पांढरा राहते पिवळा राहत पण तुला कोणता फुगा पाहिजे मला तर पांढरा आवडतो. इथे पांढरा फुगा तेव्हा काय तुला पांढरा फुगा कसा राहील सांगतो आम्ही सांगू का नारी
मायेमध्ये तिचा जन्म झाला हा तिचा बाप होता का? या माणसाला आणलं की जुळ्यावर मांडाय. जेव्हा तिला जुळ्यावर मांडलं, कोण मांडलं? या माणसाला. या माणसाला मांडलं जुळ्यावर. असे हे माणसं होते. पण त्या तिच्यामध्ये सतीत्व होता. 5-5 नवऱ्याची बायको होती. ती 5-5 नवऱ्याची बायको होती. मग तिचा देर कोणता, भासरा कोणता, सासरा कोणता? सांगत्या बरं. ते कोण होते? 5 तिचे नवरे. 5 नवऱ्याची बायको तिचे नवरे होते. पण ते सासरा, भासरा, दीर ते कोण कोणते सांगत्या? हा, ते तिचे कोण होते? पण नवरे पण सगळ्याच माहित आहे. तिचे 5 नवरे होते. पण तो देरही होता, भासराही होता, सासरा सगळेच होते. मग ते सांगते ते कोण होते तर. आणि म्हणून म्हणते द्रौपदीला पुरीला संता जसे कर्म तसे फळ दी. आता जरी आली का कर्म पण कर्तव्य चांगले पाहिजे बाबा माणसाचे. नाही का तुम्ही किती लाख कोशिश करायची, पण जो आमच्या भाग्यामध्ये आहे, जो आमच्या नशिबाने लिहिला आहे, स्वतःचं म्हणणं आहे सठी चांगलं. ब्रह्माचं लिहिलं सठी चांगलं कधी चुकत नाही. जो नशिबानं असते माझे माई बाप हो, तो तर होणारच आहे. पण त्याच्यासाठी कर्तृत्व चांगलं पाहिजे का कधी, बरोबर? त्याच्यासाठी कर्म चांगलं पाहिजे. त्याच्यासाठी कर्म चांगलं पाहिजे, कर्तव्य चांगलं पाहिजे. तेव्हा ते माणसाला कर्माचे फळ मिळतात. आणि म्हणून म्हणजे अगं तुटला तुटला तुटला, अरे वा, तुटला तुटला तुटला, साधूला कंगडा बघा त्याच्या मानवतेचे कर्तव्य कसं पाहिजे? ते मानवतेचे कर्तव्य कसे पाहिजे? मानवतेची शिकवण कशी पाहिजे? माणसाने माणसासंगे माणसासारखंच वागावं लागतं, नाही का? असं का तू यांचा सामना याचा अर्थ असा का मी तुला काही बोलतो, मला काही बोलतील? बोलण्याच्या चान्सनी काहीच नाही बोलून गेली होती. माझ्या राऊंड मध्ये पाहिजे माझ्या मायबापा दिवसभर कार्यक्रम काही वाईट करून जाते. वाईट शब्दाचं गाणं तरी म्हणते का? हा, वाईट शब्दाचं गाणं तरी म्हणते का? माझी शिकवण कशी नाही? माझ्या गुरुवानं मला कसं नाही शिकवलं? मी शाहिरी करण्याची मुलगी आहे. माझे बाबा शाहीर होते, पण आमच्या शाहिरी घराण्यामध्ये कधी आम्ही वाईट बोललो नाही. पण जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा बोलायला लागते. तेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा बोलत नाही. तर आम्ही कधी वाईट बोलत नाही, समजलं का? तोंडाले आला ना बोलून दिला असं होत नाही. आणि पहिल्याच सांगून ठेवलं तर पहिल्याच राऊंड सांगलं हालवली डोई फुलवली बाया सोनू जवळ चालणार नाही, नाही का? येते ना मई ये हो ना मई वहू ना मई वहू. कोणता हो तर तुला दुसऱ्या राऊंड मध्ये सांगतो. कोणता हो तुला दुसऱ्या राऊंड मध्ये सांगेल, मग ऐकतो आणखी. समजलं का? तुला वाटत असं नसं का हिच्या चपला सब हटके लगा का दुकान तेरा जैसे पोत देते हमने. हा, चल हवा येऊ दे आता हवा. काय वाटते? आणि म्हणतात कलर गया तर पैसा वापस. बापरे, आजच्या गमतीच्या पैसे पुढे तुले. आजकाल ब्लॅक अँड व्हाईट कोणी पाहत नाही. आजच्या गमतीचे पैसे पुढे तुझ्या नावावर, समजलं का? ते चांगले भावना दिले 2000 रुपये ॲडव्हान्सचेही पैसे तुले. पण माझ्या गाण्याची तोड देशील तर तुले पुऱ्या गमतीचे पैसे दे. माझ्या जरी गाण्याची तोड दिली तर तुले तुझ्या पुऱ्या माझ्या पुऱ्या गमतीचे पैसे तुले आजचे. तुम्हाला घरून देईन मी पैसे. आपल्या घरची गरिबी नाही ना, पण मन मोठं आहे माझं, समजलं का? माझं मन मोठं आहे. मी माझ्या घरी किलो भर घेऊन खाणारी आहे, पण माझं मन मोठं आहे.
आजच्या गमतीचे पैसे माझ्या भावाला देऊन देतो मुकेशले. नाही का पण माझ्या गाड्याची तोड देईल तेव्हा. मला 5,000 रुपये पाहिजे. कसं 5,000 रुपये. तुझे 5,000 नाही ते एवढे घेऊन जातो जेवढे असतील तेवढे. बरं ठीक आहे. तेवढे घेऊ पण ऐका असं मग काय करते. लक्षात ठेवते मानव हा चुकीचा पुतळा आहे. मानव हा चुकीचा पुतळा आहे. जोपर्यंत माणसाची सुधारणा होत नाही पाठ कमी झाल्याशिवाय जोपर्यंत माणूस चुकत नाही जोपर्यंत या मानव जातीला शिकवण मिळत नाही तोपर्यंत या मानव जातीला शिकवण मिळत नाही. ते शिकून कशी पाहिजे ते चूक कशी पाहिजे आणि प्रत्येकाची चूक समजून यायला पाहिजे. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ते चूक पटली पाहिजे तिला चूक म्हणतात. प्रत्येकाच्या बुद्धीला ते चूक पटली पाहिजे तिला चूक म्हणतात. हा मानव हा चुकीचा पुतळा आहे. आणि बाबा चुकीचा पुतळा आहे माझा माई बाबा हो नाही का. आणि म्हणून म्हणते मानव रूपी ह्या बागेमध्ये मानव देशी कसोटी आहे. काय कसोटी आहे हा काही काय गलती आहे का ती बाई हा तरी पण माझं गाणं वाईट आहे का. माझ्या गाण्याचे शब्द वाईट आहेत का. नाही तू बोल तुला काही बोलायचं आहे हो ना. का तू बोल तुला ते बोलायचं आहे ते बोल मला बोल. समजलं का. हे लोक आहेत बिचारे हा एवढा दरबार भरला आहे. एवढे न्याय देणारे लोक बसून आहेत बिचारे. एवढे न्याय देणारे लोक बसून आहेत बिचारे. का तुला बोल तुला ते बोलायचं आहे ते. आणि म्हणून म्हणते जीवन रूपी या भागमध्ये मानवतेची कसोटी आहे. या दत्तात्रेयाला या दत्तात्रेयाला 24 गुरु झाले. असं का. या दत्तात्रेयाला 24 गुरु झाले. ज्याच्याकडून जो शिकायला मिळला त्यालाही गुरु मानलं. ज्ञान काही संस्था आहे का ती. ज्ञान काही बाजारचा भाजीपाला आहे का. हा ज्ञान काही बाजारचा भाजीपाला आहे का. अरे ज्याच्याकडून 2 शब्द का भेटले पण चांगले त्यालाही गुरु मानलं. ज्याच्याकडून अनुभवाचे का 2 शब्द ऐकायला मिळाले त्यालाही गुरु मानलं. आणि म्हणून म्हणते दिसला दिसला अट दिसला दिसला दिसला. आणि म्हणून
आता पहिल्या फेरामध्ये पाहिलं ते रूप पहिल्या फेरामध्ये पाहिली आता का पाहिली? म्हणजे पाहून तर दे किती गरम आहे का कोणाचा पाहिली कोणाचा पाहिली पाहिलं म्हणलं खूपच गरम आहे गं. कोणाचा पाहिली म्हणजे कुटुंबाची उलटी म्हणजे कोणाचा पाहिली माझ्या भुकेत भावाचा राहून पाहिला गरम आहे गं. किती आता गरम म्हणून आहे. म्हणलं गरम आहे नाही म्हणलं मा भाऊ गरम आहे रे बापा म्हणलं कोणी होते कोणती तिचं गरमच राहतं मी काय थंडी पडू मी थंडी पडतो का माझा आणि भाव म्हणून गरम. म्हणते दिसला अन सोनू म्हणे हा आचरण समाप्त झालेला आहे सन्माननीय मुख्यजी शाही येतील आणि या समाजाला प्रबोधन सांगतील नाही का त्याचप्रमाणे श्री माननीय लिल्लाधरजी गुलाबराव